ज्यांनी सगळ्यात पहिली पेटी पाठवली कोकणातील त्यांच्याकडे आज आपण आलो आहे. आपण बघू शकता हा आंबा. तर ते झाड पण आपण आतून बघूया, ज्याच्यावरील पेटी 5 पेट्या पाठवल्यात 31,000 रुपये प्रतिप्रमाणे. तर सातबाई ही बाग कधी फुटलेली? ही सप्टेंबर एंडिंगला फ्लावरिंग यायला चालली झाली होती. ओके, भर पावसात येत होता. अच्छा, बर. आणि तुम्ही तेव्हा कमीत कमी स्प्रे किती घेतले? कमीत कमी एका महिन्यात 15च्या वर स्प्रे झाले असते. अरे बापरे, एवढे? एका महिन्यात जवळजवळ पाऊस पडला. म्हणजे बघू शकता, बाकी शेतकरी 15 दिवसातून एक स्प्रे घेतात, पण यांनी प्रचंड मेहनत घेऊन 15 स्प्रे एका महिन्यामध्ये घेतले. म्हणजे पाऊस पडला लगेच स्प्रे घेतला दुसऱ्या दिवशी. अशी एक ठराविक झाडं होती 4 ते 5, कारण त्याचा आंबा जर टिकवला तर मार्केटमध्ये तो लवकर पोचतो. आपण बघू शकता आतून आंबा. किती सर्वसाधारण पेट्या होतील अजून या? अजून टोटल होता एक 10-15 पेटी होता. पाठवलाय थोडा, आता शिल्लक जवळजवळ एक आज सर्वसाधारण 16 जानेवारी आहे. त्यांनी 5 जानेवारीलाच 5 ते 6 पेट्या पाठवल्यात. त्याच्यानंतर किती पाठवल्या? त्याच्यानंतर 2 काढल्या 2 दिवसानंतर. अच्छा, नंतर पुन्हा 3 दिवसाच्या फरकावर 5 पेट्या काढल्या. म्हणजे 12 पेट्या आतापर्यंत पाठवल्या आहे. सर्वसाधारण अशा पद्धतीची 2 ते 3 झाडं आहेत. तर हे केशरचं झाड आहे मला वाटतं, बरोबर ना? तर केशरचं पण बघू शकता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी की केशरचंही उत्पादन आणि रेट हा जर आर्ली आंबा काढला तर मिळू शकतं. पण याच्या पाठीमागं प्रचंड मेहनत आहे. आपण हे मुदामध्ये बघू शकतो. यांचं खत नियोजन असेल, मातीचं नियोजन असेल. आता हा पूर्णपणे कातळ पट्टा आहे, पण याच्यामध्ये यांचे जे वडील आहेत नाशिर शेठ मुल्ला, यांनी प्रचंड मेहनत घेऊन कलमांची निगा राखलेली आहे. त्याच्यामुळे हे उत्पादन शक्य आहे. तर आपलं RJ ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलतर्फे स्वागत आहे आणि धन्यवाद आहे. आपण आज 2 शब्द शेतकऱ्यांना सांगितले त्याबद्दल धन्यवाद.